नमस्कार, मी जान्हवी आणि स्वादाने बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आजही मला आल्या होत्या 2 ऑर्डरी आणि आज मला चपाती खूप करायच्या आहेत, कारण की मला जवळजवळ 15 चपात्यांची ऑर्डर होती. कारण की 2 ऑर्डरी होत्या, त्यामध्ये एकामध्ये मला फक्त 8 चपाती द्यायच्या होत्या, म्हणजे फक्त चपाती द्यायच्या होत्या, आणि दुसऱ्या पोळी भाजीच्या ऑर्डरमध्ये मला 7 चपाती आणि भाजी द्यायची होती. तर त्याप्रमाणे मला भाजी थोडी जास्त करायची होती आणि चपात्याही मी म्हटलं तसं मला बऱ्यापैकी चपात्या करायच्या होत्या आणि शेवटी घरातल्याही चपात्या करायच्या होत्या. तर चला, इथे मी आता भाजीची तयारी करून घेतली आहे. इथे मी फ्लॉवर आणि मटारची भाजी करणार आहे. तर कांदा चिरून घेतला आणि हा जो छोटासा चॉपर दिसतो ना, तो मला डीमार्टमध्ये भेटला होता. मला आवडला म्हणून मी घेऊन घेतला, कारण की यामध्ये खूप छान चॉप होतं. ॲक्च्युली आपल्याला ते चॉपर जे असतात ते ओढायची गरज लागत नाही. वर बटन आहे, ते प्रेस केलं की खूप छान फाईन चॉप होतं त्यामध्ये, म्हणून मी तुमच्याशी तो शेअर केला. त्यानंतर इथे आता पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे. 1 चमचा जिरे घातले, त्यानंतर तमालपत्र घातलं आहे आणि मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो घालून घेतलेला आहे. कांदा परततानाच मी थोडंसं मीठ घातलं आहे, जेणेकरून कांदा लवकर परतून यावा. आणि हे सगळं परतल्यानंतर आता आपण जे टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीरची चॉपरला फिरवली होती ते घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर परततानाच आता सगळे मसाले घालणार आहे. त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1/2 चमचा हळद, 1 चमचा छोटीशी मिरची पावडर घालणार आहे, धणेपूड घातलेली 1 चमचा मी, आणि 2 चमचे इथे कांदा लसूण मसाला घालणार आहे. तर छान सगळं मिक्स करायचं आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे. ही भाजी खूप झटपट होते, तर मी यामध्ये कोणतंही वाटण घालणार नाही, एवढंच घालणार आहे, परंतु खूप टेस्टी भाजी होते. तर बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाली आहे. थोडंसं पाणी मी ॲड केलं, जेणेकरून खाली लागू नये म्हणून. आणि त्यानंतर इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत, ते घालून घेणार आहेत. तेल छान सुटलं आहे, बघू शकताय. तर आता फ्रोझन मटार घालून घेतलेले आहेत आणि फ्लॉवरही मी गरम पाण्यात मीठ घालून ठेवलं होतं, तोही घालून घेत आहे. छान मिक्स करायचं आणि आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. तर झाकण लावून मी एका बाजूला ठेवून देणार आहे आणि लागेल तसंच त्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे. आणि एक साईडला मी चपाती करायला घेणार आहे. तर चपातीची कणिक ऑलरेडी मी मळून ठेवली होती आणि आता मी चपाती करून घेत आहे. तर कणिक लवकर मळून ठेवली होती, त्यामुळे छान कणिक भिजली गेली होती आणि चपाती खूप छान होत होत्या, त्यामुळे बरं वाटत होतं. मी म्हटलं तसं मला ॲक्च्युली पहिल्यांदा चपाती करायचा खूप कंटाळा यायचा, परंतु आता काय होतं की जशा ऑर्डर येतील की चपाती करायची सवय झाली आहे, त्यामुळे अजिबात कंटाळा येत नाही. कितीही चपात्या असल्या तर मग त्या होऊन जातात. तर बघू शकता खूप छान चपाती तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे मी ह्या सगळ्या चपात्या करून घेणार आहे. ॲक्च्युली काय झालं ना, मला आजकाल कोणीही भेटलं ना तर मला विचारतात, पहिल्यांदा मला काय विचारायचे की जान्हवीज किचनमध्ये आज काय मेनू, असं विचारायचे, म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे भेटल्या तर. परंतु आता काय होतं की मला सहज जरी कोणी विचारलं तर आज काय ऑर्डर, असं होतं आहे. तर ऐकून खूप छान वाटतं. तर कारण की माझ्या या पहिल्या चॅनलला स्वाद आणि बरंच काही या ऐवजी जान्हवीज किचन नाव होतं, त्यामुळं सगळेजण मला भेटले की किंवा फोन जरी केला तरी मला अगोदर ते विचारायचे. परंतु आता हे ऑर्डरचं विचारलं की ऐकायलाही बरं वाटतं, छान छान वाटतं आणि मी सांगतेही असं असं ऑर्डर आहे असं. तर अशा प्रकारे मी सगळ्या चपात्या करून घेतल्या. आता इथे बघू शकताय भाजी ऑलमोस्ट आपली तयार झालेली आहे. तर थोडंसं पाणी मला कमी वाटतं आहे, तर आता मी गरम पाणी एका बाजूला करून ठेवलेलं आहे, तर ते घालणार आहे. तर जेणेकरून थोडीशी ग्रेव्ही त्याला असेल ना, तर ही भाजी खायला बरी वाटते. तर थोडंसं पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठही घातलेलं आहे मी. तर तो माझा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे. वरून कोथिंबीर घालणार आणि परत एक वाफ आणणार आहे मी. तर अशा प्रकारे माझी भाजी तयार झाली आहे. आणि मला पहिल्या चपाती थोड्या लवकर द्यायच्या होत्या, तर मी त्या अगोदर पॅक करून देऊन दिल्या आणि नंतर मग बाकीच्या ज्या चपाती होत्या त्या मी करून घेतलेल्या आहेत. तर तो डबा मी नंतर पॅक केला. तर अशा प्रकारे दोन्ही ऑर्डर मी पूर्ण केल्या. तर तुम्हाला ही माझी ऑर्डर कशी वाटली आणि जर आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.